बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे, पण या गोष्टींचा अनुभव पहिल्यांदाच आला, जो की लहान मुलं खोटे बोलत नाही. म्हणजे खरी गोष्ट आहे. आज एक इन्सिडन्स असा घडला, नाशिकला बसमध्ये फिरत आहो आणि कंडक्टरनी त्या लेडीजला विचारलं की ह्या मुलाची एज किती आहे. आई सांगते की 5 वर्षाचा आहे. लगेच मुलगा तिथून बोलला, कारण आईला माहीत होतं 5 वर्षाचं म्हटलं की तिकीट आपल्याला लागणार नाही. मुलगा बोलला की नाही नाही, माझं एज 5 नाही आहे, मी तर 7 वर्षाचा आहे, आता तर माझा बड्डे झाला. तो ऐकून सगळ्या बसमध्ये सगळे लोक एवढी हसायला लागली. म्हणजे लहान मुलं जितकी खोटी बोलू शकतात तितकेच खरे देखील बोलू शकतात, हे आज मला कळलं. इथे आलो आणि लाईन तुम्हाला दाखवली. आता इतकी गर्दी आहे आणि अशा गर्दीत म्हटलं दर्शनाला जर आता लागलो तर रात्रच होईल, म्हणून मग म्हटलं चला आपण मुखदर्शन घेऊया. त्याच्यात मुखदर्शन इथे नसतंच, हे आपल्याकडची पद्धत इथे आहेच नाही मुखदर्शनवाली. तर त्यामुळे मग आम्हाला एक छोटंसं मंदिर दिसलं महादेवाचं बॅक साईडला. तर इथे आलो, इथे छान शांततेत दर्शन घेतलं आणि आपलं जे मेन त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे इथे मी कळसाचं दर्शन घेतलं. आणि महादेवाला पहिल्यांदाच असं झालं की इथे आल्यावर मला आतमध्ये जाण्याचा चान्स मिळाला नाही किंवा एवढी गर्दी वाढलेली होती. लेट झाली इथे यायला, त्यामुळे हे असं थांबावं लागलं. म्हटलं चला जाऊ द्या, दुरून का होईना आपण आलो, कळसाचं दर्शन घेतलं. परत बसमध्ये बसलो तर इथे देखील एक वेगळाच इन्सिडन्स, कारण गर्दी वाढली आणि गर्दी वाढल्यावर वाद होणार नाही असं होऊ शकत नाही. इतना धक्का मुक्का करके हम चढ़े हैं, पागल थोड़ी है। हम पागल है क्या? आप बाद में आ भैया, मैं नहीं कुछ कर सकती उसके लिए। दुसऱ्याचे भांडण पाहण्यात मजा तर खूप येते ती आणि घेतलीच आम्ही. आता परत आलोय नाशिकला मित्राकडे आणि इथे त्याचा मुलगा ओमू याच्याशी खेळत बसलो. त्याच्यासाठी छान चॉकलेट्स आणली, ती त्याला दिली आणि थोडे इथे खेळलो वगैरे. त्यानंतर छान वहिनींनी पावभाजी बनवली होती, ते देखील खाल्ली आणि मग आपण आपल्या नाशिकच्या ब्लॉगला इथेच एंड केलं. कशी वाटली ही सिरीज नक्की सांगा आणि पुढच्या सिरीजसाठी फॉलो करा.